पुढच्या बातमीकडे वळूयात। एखाद्याला सरकारी रेशन दुकानामधून धान्य आणण्यासाठी किती किलोमीटर पायपीट करावी लागत असेल असा प्रश्न विचारल्यास तुम्ही 3, 4, 5 किंवा 8 किलोमीटर असं उत्तर द्याल। मात्र गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील काही गावांमधल्या गरीब आदिवासी रेशनचं 35 किलो धान्य घरी आणण्यासाठी तब्बल 75 ते 80 किलोमीटर पायी चालतायत, ते देखील हिंस्र प्राण्यांनी भरलेल्या घनदाट जंगलामध्ये आणि दुर्गम डोंगराळ भागामधून। इथे एक तर प्रत्येक गावामध्ये रेशन दुकान नाहीये आणि ज्या गावामध्ये रेशन दुकान आहे त्या गावापासून काही छोटी गावं ही अनेक किलोमीटर लांब आहेत आणि अशामध्येच लाहेरी गावातील रेशन दुकानाशी जोडलेलं कुमणार गाव हे साधारण 20 किलोमीटर लांब आहे। कुमणार इथं आदिवासी बांधव एका वेळेस संपूर्ण 35 किलो धान्य हे उचलून घेऊ जाऊ शकत नाही आणि म्हणून रेशन दुकानामधून मिळणारं अर्ध धान्य हे एका वेळेस आणि उरलेलं धान्य हे दुसऱ्या वेळेस न्यावं लागतंय। त्यामुळे 35 किलो धान्यासाठी तब्बल 80 किलोमीटर पायपीट करावी लागते। भामरागडमधील अशाच अनेक दुर्गम गावातील गरीब आदिवासींचा संघर्ष हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आणि कॅमेरा पर्सन अतुल हिरडे यांनीही अनेक किलोमीटरची जंगलातील पायपीट करत हा एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे। 35 किलो राशन ते एका दमामध्ये घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला तुकड्या तुकड्यामध्ये 2 ते 3 वेळेमध्ये ते घेऊन जातात आणि अशा पद्धतीने 35 किलो रेशनसाठी जवळपास 80-85 किलोमीटरची त्यांची पायपीट होते। 35 किलो चावल या 35 किलो गेहूं के लिए 18 किलोमीटर आना, 18 किलोमीटर जाना, फिर जाना, ये तो 80-90 किलोमीटर चलना होगा। ऐसी होता है सर। तो आपका जो कुमनार गांव है वहाँ जाने के लिए कोई रास्ता नहीं है दूसरा? दूसरा रास्ता नहीं है, ये रास्ता जाना पड़ता है। अगर कोई बीमार हो जाए, कुछ हो जाए तो कैसे लाना ले जाना? वो उसको नहीं क्यों वर्क नहीं आया था। आशा वर्क को क्या नहीं आया तो बोलती को कुछ बीमार वगैरह आए तो इधर लाइरी से लाया था। आप लोग ये जंगल से आना जाना करते हैं रेशन के लिए, अभी आप पूरा ग्रुप में जा रहे हैं, कुछ महिलाएं भी आप लोगों के साथ में, कभी जंगली जानवर जो है अस्वल है, बिबट है, कुछ समस्या नहीं होती? वो सब मिलते है कैसा आए बहुत मिलते हैं। बालू अस्वल भालू दिखता है? हाँ दिखता है। कभी कुछ हुआ नहीं? कभी नहीं कुछ नहीं हुआ था। सांप बिच्छू जो रहते हैं अभी इतने आप लोग इसमें से ऐसे जंगल से जाते हैं, उनका कोई समस्या नहीं होती? होते लेकिन कैसा करने जा आने पड़ते हैं। वो इधर पहले से पेपर मिला ही था वो बम्बू गाड़ी से उधर से हमारे घर तरफ से थोड़ा कितना 5-6 किलोमीटर मैं बना रहा। आप लोगों ने रास्ता बनाया, गांव के लोगों ने? गाँव लोग बनाए, सरकार ने नहीं बना के दिया? सरकार नहीं बनाए। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, गडचिरोली। तर गडचिरोलीमध्ये रेशन वितरणाची समस्या ही फक्त कुमणार गावापुरतीच मर्यादित नाही, तर बिनागोंडासह इतर अनेक गावांमध्ये रेशन वितरण आणि ते घेऊन जाणं अडचणीचं आहे। कुमणारचे गावकरी तर त्यांच्या वाट्याचं 35 किलो रेशन घेऊन जाण्यासाठी कुमणार ते लाहेरी असा 2 ते 3 वेळा पायी प्रवास करतात, असं लाहेरीचे रेशन दुकानदार सुरेश सिडाम यांनी सांगितलंय। तर बिनागोंडा आणि जवळपासच्या गावातील लाभार्थ्यांची रेशन दुकानं ही बिनागोंडाला असताना त्या ठिकाणी कधीच वीज आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसते, त्यामुळे बिनागोंडाच्या रेशन दुकानदाराला त्याचं रेशन घेऊन 18 किलोमीटर अलीकडे लाहेरी गावामध्ये येऊनच रेशन वाटप हे करावं लागतं, असं बिनागोंडाचे रेशन दुकानदार अजय दुर्व यांनी सांगितलंय। भामरागड तालुक्याच्या लाहेरीमध्ये रेशन दुकान संचालित करणारे सुरेश सिडाम माझ्यासोबत आहेत। सुरेशजी, तुमच्या दुकानाशी किती कुटुंब जोडलेले आहे, किती गावाचे कुटुंब जोडलेले आहेत? माझ्याकडे एकूण 5 गावं येतात, त्यापैकी पूर्ण म्हणजे लोकसंख्या हजाराच्या वरून आहे आणि राशन कार्ड 400च्या जवळपास आहेत। 293 राशन कार्ड माझ्याकडे आहेत, त्यापैकी अंत्योदय कार्ड 320 आहेत आणि 64 कार्ड PHHचे आहेत, प्राधान्य कुटुंबाचे। सुरेशजी, हा संपूर्ण भाग जो आहे मागास आहे आणि अत्यंत दुर्गम आहे, रस्ते नाही आहे, तर त्यामुळे रेशन घ्यायला येणाऱ्यांची त्यांना कशी कसरत करावी लागते, कशा पद्धतीने ते तुमच्यापर्यंत त्या गावातून पोहोचतात? तर काही गावं जे 2 व्हीलरनं येण्यालायकचे जे गाव आहे ते 2 व्हीलरनं येतात, काही पायी येतात ज्यांच्याकडे अवेलेबल नाही असे। काही गावं अशी आहेत की त्यात जाण्यासाठी रस्ता नाही, ते लोक जसं कुमनार गाव
त्या गावचे लोक माझ्याकडे 8 कार्ड आहे, त्या गावचे लोक माझ्याकडे पायी येतात आणि एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन परत वापस जातात दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी जाताना ते पूर्ण राशन एकदा नेऊ शकत नाही, कारण मुक्काम का करावं लागतं? अंतर एवढा जास्त आहे आणि वेळ जाते ते. अंतर जास्त आहे आणि त्यांना येण्यासाठी अडचण होतं. पहाडी एरिया आहे, तर ते मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन अर्ध राशन लाहिरीलाच ठेवतात त्यांच्या रिश्तेदारांकडे. उर्वरित राशन अर्ध राशन ते घेऊन जातात गावाकडे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, लाहेरी, गडचिरोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.